सुरेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका विषयावरून मोठा गदारोळ झाला। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा गोंधळ इतका वाढला की दोन्ही सभागृहांचं कामकाज हे अवघ्या काही मिनिटांमध्ये तहकूब करावं लागलं। हे सगळं घडलं ते काँग्रेसच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरानं। अदानींसोबतच्या कथित संबंधांवरून टीका करणाऱ्या काँग्रेसवर भाजपच्या नेत्यांनी हल्ला केला, तो जॉर्ज सोरॉसवरून। आता हा जॉर्ज सोरॉस आहे तरी कोण आणि त्याचं आणि काँग्रेसचं नेमकं कनेक्शन काय, पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून। अदानींचा मास्क, अदानी लिहिलेलं टी शर्ट आणि मोदी अदानींचा फोटो असलेली बॅग, ही सगळी दृश्य सध्या दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यानची। सत्ताधारी आणि अदानींमधल्या कथित संबंधांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे। पण काँग्रेसनं अदानींवरून केलेल्या या टीकेला भाजपनंही तोडीस तोड उत्तर देण्याचं ठरवलं आणि समोर आलं एक नाव, जॉर्ज सोरोस। संसदेच्या सभागृहाबाहेर काँग्रेसकडून केलं जाणारं आंदोलन, अदानींवरून केली जाणारी टीका याला आज भाजपनेही प्रत्युत्तर दिले। अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्यासोबत काँग्रेसचे लागेबांधे असल्याचा आरोप भाजपने केलाय। त्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडली आहे। इतकंच नव्हे तर अमेरिकी यंत्रणांशी संगनमत करून भारत विरोधी कट रचण्याच्या प्रयत्नात गांधी कुटुंबही असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे। भाजपने हाच मुद्दा संसदेतही लावून धरला। बाहरी शक्तियों का वो एक तरीके से औजार बन करके, टूल बन करके देश में अस्थिरता लाने में अपना योगदान कर रहे हैं कि यह देश में की आंतरिक सुरक्षा और देश की बाह्य सुरक्षा के लिए बहुत बड़ा खतरा है और इसकी फंडिंग, इसको आर्थिक रूप से मदद देने का काम यह जॉर्ज सोरोस कर रहा है। मैं जानना चाहता हूं कांग्रेस पार्टी का और जॉर्ज सोरोस का क्या रिश्ता है कि आपको शर्मनाक व्यवहार की वजह से जो सदन गरिमा को ठेस पहुंचा है, आपको माफी मांगना चाहिए और जॉर्ज सोरोस और कांग्रेस के नेतृत्व के बीच में क्या रिश्ता है और देश विरोधी ताकतों के साथ आपका क्या संबंध है, इसके बारे में भी आप यहां सदन में माफी मांगना चाहिए और मैं आपके खंडन करना चाहता हूं। या आरोपांमुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली। पण सभागृहात राजस्थानचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारींनी या आरोपांचं खंडन केलं। जो कुछ भी नड्डा साहब ने कहा है पूरी तरह गलत, बेबुनियाद, सतही, घटिया आरोप है। मैं इसका खंडन करता हूं। दूसरा, मैं स्पष्ट कर दूं कि जैसे वो कह रहे हैं उन पे आधार नहीं, हमारे पास आधार है। एक न्यायालय ने संज्ञान लिया है 23,000 करोड़ रुपए की रिश्वत भारतीय जनता पार्टी की सरकार को दिया गया है, इनके अधिकारियों को दिया गया है। आता ज्या सोरोस वरून हे सगळं सुरू आहे, तो जॉर्ज सोरोस नेमका आहे तरी कोण आणि त्याचं काँग्रेसशी नेमकं कनेक्शन काय? ज्यू वंशाचे जॉर्ज सोरोस हे हंगेरियन अमेरिकन उद्योजक आहेत। डबल ईगल आणि सोरोस फंड मॅनेजमेंट या पर्यायी गुंतवणूक उद्योगांमधून मोठ्या आर्थिक साम्राज्याची त्यांनी उभारणी केली आहे। सोरोस यांच्याकडून 1984 साली 120 देशात न्याय, लोकशाही आणि मानवाधिकाराची मूल्य जपण्यासाठी ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली। 1979 ते 2011 दरम्यान त्यांनी सामाजिक कार्यासाठी $1 अब्ज देणगी दिल्याची माहिती आहे। पण सोरोस यांच्यावर भारतासह अनेक देशात अनेक आरोपही करण्यात आले। सोरोस भारत विरोधी असून त्यांना राहुल गांधी पाठिंबा देतात अशी टीका भाजपकडून करण्यात येते। एकूणच इतके दिवस अदानींवरून भाजपवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेसला आता भाजपनंही सोरोसवरून टार्गेट केलं। याच सोरोसवरून सुरू झालेल्या संग्रामामुळे सध्या संसदेत गदारोळ सुरू आहे। पण खरंच भाजपच्या म्हणण्यानुसार सोरोस आणि गांधींचे काही हितसंबंध आहेत का?
सोरोस कडून काँग्रेसला खरंच फंडिंग होतंय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 80च्या दशकात इटलीचे उद्योगपती ओटाविओ कॉत्रोची यांच्या सोबत असलेल्या संबंधांमुळे राजीव गांधी आणि सोनिया गांधी अडचणीत आले होते. 1989 साली काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर राजीव गांधींना सत्तेतून पायउतार सुद्धा व्हावं लागलं होतं. आता अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होईल का? भाजपच्या या आरोपांवर राहुल गांधी उत्तर देतील का, हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि स्पेशल रिपोर्टमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.